नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी मनाली दीक्षित सर्वांचं स्वागत करते. घराची आणि परिसराची स्वच्छता हे आरोग्याचं महत्त्वाचं अंग आहे आणि अशी स्वच्छता राखण्याचं कर्तव्य म्हणा किंवा जबाबदारी म्हणा प्रत्येकाने पार पाडली तर स्वच्छ भारताचं स्वप्न सत्यात नक्की उतरणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते खरं म्हणजे रोग किंवा आजार बळावण्याची जी प्रमुख कारणं आहेत त्यापैकी 2 प्रमुख कारणं आहेत दूषित पाणी आणि परिसर स्वच्छतेचा अभाव. तेव्हा आरोग्य संपन्न राहण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता ही हवीच. सध्या ठिकठिकाणी स्वच्छतेच्या कार्यांनी वेग घेतलेला आहे आणि मागच्या आठवड्यातील स्वच्छता कार्यांच्या घडामोडींवरती सर्वात प्रथम नजर टाकूया. मुंबईमधील 7,000 मेट्रिक टन कचऱ्याची नियमबाह्य विल्हेवाट, मुंबई उच्च न्यायालयाकडनं गंभीर दखल, वाशिम जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेकडनं शौचालयांचं होणार अद्ययावत सर्वेक्षण आणि नंदुरबार जिल्ह्यातील 1100 अंगणवाड्यांना जिल्हा परिषदेकडनं मिळणार जलशुद्धीकरण उपकरणं. मुंबईत दिवसाला जमा होणाऱ्या 10,000 मेट्रिक टन घनकचऱ्यापैकी 7,000 मेट्रिक टन घनकचऱ्याची विल्हेवाट ही नियमबाह्य पद्धतीनं होत असल्याची धक्कादायक बाब मंगळवारी उच्च न्यायालयासमोर उघड झाली आहे. खुद्द पालिकेनंच ही कबुली दिल्यानं न्यायालयानं देखील त्याची गंभीर दखल घेतली आहे. आठवडाभरामध्ये मुंबईतील क्षेपणभूमीचा तिढा निकाली काढावा असा आदेश देत या प्रकरणी आडमुठी भूमिका घेणाऱ्या राज्य सरकारला चांगलंच फटकारण्यात आलंय. एवढंच नव्हे तर सरकारची ही आडमुठी भूमिका कायम राहिल्यास नव्या बांधकामांना परवानगी नाकारण्याचा इशारा पुन्हा एकदा न्यायालयानं दिलाय. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती व्ही.एल. अचलिया यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी पालिकेच्या वतीनं पुन्हा एकदा मुलुंड क्षेपणभूमी बंद करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय. तर देवनार क्षेपणभूमीचा भाडेपट्टा आणि कंत्राटाची मुदत न वाढवण्यावरती सरकार ठाम असून त्याचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली. परिणामी न्यायालयानं या दोन्ही क्षेपणभूमींना वाढवून दिलेली मुदत देखील नोव्हेंबर महिन्यात संपत असल्यानं ती बंद करण्यात येणार असल्याचं पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलंय. परंतु यामुळे पालिकेकडे केवळ कांजूरमार्ग क्षेपणभूमीच उपलब्ध आहे. त्यामुळे त्याचा भाडेपट्टा सवलतीच्या दरात वाढवून देण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आलाय. मात्र सरकारकडनं त्यावर अद्याप काहीच निर्णय झाला नसल्याचं सांगण्यात आलंय. तसंच कांजूरमार्ग इथे सद्यस्थितीला केवळ 3,000 मेट्रिक टन कचऱ्याचीच विल्हेवाट लावता येऊ शकते आणि मुंबईमध्ये खरं म्हणजे दिवसाला 10,000 मेट्रिक टन घनकचरा निर्माण होत असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. ही बाब उघड होताच याचा अर्थ 7,000 मेट्रिक टन घनकचऱ्याची नियमबाह्य पद्धतीनं विल्हेवाट लावली जात असून मुंबईच्या दृष्टीनं ही खरोखर धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच मुंबईतील घनकचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न आणि क्षेपणभूमीच्या प्रश्नाबाबत गेल्या वर्षभरापासून राज्य सरकारनं अवलंबलेल्या आडमुठ्या भूमिकेचा यावेळेस न्यायालयानं पुन्हा एकदा खरपूस समाचार घेतला. परंतु त्यानंतर बचावाची भूमिका घेत याबाबत आठवड्याभरात निर्णय घेण्यात येईल अशी हमी सरकारतर्फे देण्यात आली. मुंबईत दिवसाला हजारो टन कचरा निर्माण होतो आणि त्याच्या विल्हेवाटीसाठी जागा नसतानाही नव्या बांधकामांना सर्रास परवानग्या दिल्या जात आहेत. ही परिस्थिती म्हणजे धोक्याची घंटा आहे. त्यामुळेच आठवडाभरामध्ये सरकारनं क्षेपणभूमीचा प्रश्न निकाली काढला नाही तर आमच्यासमोरही कठोर आदेश देण्याशिवाय पर्याय उरणार नाही असं न्यायालयानं सरकारला बजावलेलं आहे. कोणत्याही संस्थेचा सफाई कर्मचारी हा त्या परिसरातील स्वच्छता दूत आहे. मात्र त्याला सन्मानाची वागणूक मिळत नाही. काम करताना आवश्यक असणाऱ्या सुविधा आणि त्याच्या सुरक्षेकडे देखील दुर्लक्ष केलं जात असल्याची टीका राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्या डॉ. लता महतो यांनी नागपूर इथे केली. नागपूरला आलेल्या डॉ. महतो यांनी विविध विषयांवरती आयोगाची भूमिका स्पष्ट केली. सफाई कर्मचारी सिवर लाईन, सेप्टिक टँक, गटर लाईन अशा कठीण ठिकाणी काम करताना मास्क, हातमोजे, बॉडी कव्हर, हेल्मेट आदी सुरक्षेसंबंधित साहित्य देणं बंधनकारक आहे. मात्र ते पुरवलंच जात नाही. मैला उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांचं नियोजन आणि पुनर्वसन कायद्यात सफाई कर्मचाऱ्यांकडून सुरक्षेविना काम करवून घेणाऱ्या अधिकारी किंवा संबंधित व्यक्तीला 1 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपये दंडाचं प्रावधान आहे. मात्र याचं पालन होताना दिसत नसल्याची टीका महतो यांनी केली आहे. एखाद्या वेळी कठीण ठिकाणी काम करताना सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला संबंधित संस्थेकडनं 10 लाख रुपये देण्याचे स्पष्ट निर्देश जे आहेत सर्वोच्च न्यायालयानं दिले असल्याची माहिती डॉ. महतो यांनी दिली आहे. कायद्यातील या तरतुदी स्थायी कर्मचाऱ्यांसह ऐवजदार कर्मचाऱ्यांसाठीही लागू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कर्मचाऱ्यांना दमा, त्वचारोग, डोळ्यांचे किंवा इतर आजारही होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळेच दर महिन्याला त्यांची आरोग्य तपासणी आणि वर्षातनं 2दा तरी संपूर्ण तपासणी होणं बंधनकारक आहे. याची जबाबदारी संबंधित संस्थेवरती असते.
मात्र याकडे देखील अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येत असल्याचं वास्तव त्यांनी मांडलेलं आहे. राष्ट्रीय सफाई कर्मचारी विमा आणि विकास निगमाद्वारे 50,000 ते 15 लाखांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. सफाई कर्मचाऱ्याला सफाईचं काम सोडून दुसरा व्यवसाय करायचा असल्यास तो या कर्जाचा फायदा घेऊ शकतो. याशिवाय 2 ऑक्टोबर 2014 पासून राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगातर्फे स्वच्छता उद्यमी योजना सुरू करण्यात आली असून त्याअंतर्गत सफाई कर्मचाऱ्याला सफाईसाठी वापरणारं यंत्र, वाहनं खरेदी करून व्यवसाय करायचा असल्यास 5 लाख ते 25 लाखांपर्यंत कर्ज देण्याची सुविधा देखील आहे. कर्मचाऱ्याला व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचं लता महतो यांनी स्पष्ट केलं. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मूर्ती दान करूया, पाणी प्रदूषण टाळूया अशी हाक महानगरपालिका, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, परिवर्तनवादी संघटना यासह विविध पर्यावरणप्रेमी संघटनेनी प्रसिद्धी पत्रकातनं दिली आहे. पत्रकात म्हटलंय, सण, समारंभ, उत्सव संस्कृतीचं अविभाज्य अंग आहेत. गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जातो. गणेशाची स्थापना देखील झाली. मूर्ती, निर्माल्य विसर्जनामुळे पाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत असतं. सर्वसाधारणपणे प्रत्येक वर्षी 80 ते 90 टन निर्माल्य गोळा होतं. निर्माल्य संकलनाचं लोकचळवळीमध्ये रूपांतर व्हायला हवं. विसर्जित मूर्ती दान करूया हा उपक्रम 15 वर्षांपासून सुरू आहे. कोल्हापुरातनं सुरू झालेला उपक्रम संपूर्ण राज्यात राबवला जातोय. प्रत्येक वर्षी लाखो गणेश भक्त स्वतःहून मूर्ती दान करत असतात. 6 वर्षांपासून मुंबई महानगरपालिका गणेशोत्सवामध्ये पर्यावरणाची हानी होणार नाही यासाठी विशेष प्रयत्नशील आहे. शाडू, धातूंच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत. वाशिममध्ये शौचालय बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांची नावं अद्ययावत करून वाढीव लाभार्थ्यांची नावं पायाभूत सर्वेक्षणामध्ये घेण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीनं शौचालयांच्या पायाभूत सर्वेक्षणाची माहिती संकलित करण्यासाठी 1 ते 15 सप्टेंबर दरम्यान विशेष पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिलेली आहे. पायाभूत सर्वेक्षणामध्ये ज्यांची नावं असतील अशाच लाभार्थ्यांना शौचालय बांधकामानंतर शासनाच्या वतीनं 12,000 रुपये प्रोत्साहनपर देण्यात येतात. परंतु जिल्ह्यातील अनेक गावांमधील कुटुंबांची नावं पायाभूत सर्वेक्षणामध्ये नसल्यामुळे शौचालय बांधकाम करूनही अनुदान मिळत नव्हतं. ज्यांची नावं पायाभूत सर्वेक्षणात नव्हती अशा कुटुंबांची नावं सर्वेक्षणात यावी अशी मागणी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमधील लोकांनी केली होती. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी 15 सप्टेंबरपर्यंत यासाठी विशेष पंधरवडा राबवून ज्यांची नावं बेसलाईन सर्व्हेमध्ये नाहीत अशा कुटुंबांनी 7 दिवसात ग्रामसेवकांशी संपर्क साधून आपली नावं समाविष्ट करून घ्यावी आणि तसा ठराव ग्रामसभेनं घ्यावा. तसंच गावातील एकही पात्र कुटुंब या सर्वेक्षणामधनं सुटू नये याची दक्षता संबंधित ग्रामसेवकांनी घ्यावी असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी केलेलं आहे. याबाबत जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे यांनी एक बैठक घेऊन जिल्हा चमूतील सल्लागारांना सूचना दिल्या. स्वच्छतेची ऑगस्ट क्रांती या मोहिमेचा आढावा देखील त्यांनी घेतला. नंदुरबारमध्ये कुपोषण निर्मूलनासाठी अंगणवाडी केंद्र महत्वाचा घटक ठरत असतात. तिथल्या मुलांना पोषक आहार दिला जातो. परंतु अनेक अंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यानं मुलांना दूषित पाणी प्यावं लागतं. ही बाब लक्षात घेता आता अंगणवाड्यांना देखील वॉटर प्युरिफायर देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेनं घेतलेला आहे. त्यासाठी प्रथम टप्प्यात 1100 अंगणवाड्यांची निवड झाली. कुपोषण आणि बालमृत्यू निर्मूलनाचं काम अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती होतं. आता मुलांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी वॉटर प्युरिफायर अर्थात जलशुद्धीकरण उपकरण पुरवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. त्याचं स्वागत करण्यात येत आहे. त्यासाठी 1100 अंगणवाड्यांची निवड करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. ज्या भागात अशुद्ध पाण्याचा पुरवठा होतो अशा भागांना प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यासाठी दुर्गम भागातील अंगणवाड्यांची निवड प्रथम करण्यात येणार आहे. तशा सूचनाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. दुर्गम भागातील अनेक गावांना आणि अंगणवाड्यांना वीज पुरवठा देखील नाहीये. वीज पुरवठा असला तरी वेळेवरती वीज राहतच नाही. त्यामुळे विजेवर चालणारं पाणी शुद्धीकरण उपकरण पुरवलं तर त्याचा उपयोग काहीही होणार नाहीये. त्यामुळेच विजेवर नसलेल्या उपकरणांची खरेदी करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2429 अंगणवाड्या आहेत. त्यात सर्वाधिक अंगणवाडी धडगाव तालुक्यामध्ये 515 इतक्या आहेत. त्याखालोखाल अक्कलकुवा तालुक्यामध्ये 469, शहादा तालुक्यामध्ये 454, नंदुरबार तालुक्यामध्ये 401,
नवापूर तालुक्यात 347 तर तळोदा तालुक्यामध्ये 242 इतक्या आहेत. त्यात 108 अंगणवाड्या अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. त्यात अक्कलकुवा तालुक्यातील 55 तर धडगाव तालुक्यातील 53 अंगणवाड्यांचा समावेश आहे. या अंगणवाड्या नवसंजीवन योजनेअंतर्गत येतात. याशिवाय 70 मिनी अंगणवाड्या देखील कार्यरत आहेत. पुण्यामध्ये प्रभात रोड परिसरामध्ये स्वच्छता कार्य हाती घेण्यात आलेले आहे. त्याच संदर्भात पुणे दूरदर्शन केंद्राचा हा वृत्तांत पाहूया. स्वच्छ भारत या कार्यक्रमात आज आपण आलेलो आहोत घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभात रोड इथल्या एका वॉकिंग ट्रॅकपाशी. या प्रभात रोड परिसरामध्ये नागरिकांनी स्वतः उत्साहाने खूप छान मोहीम राबवलेली आहे आणि हा परिसर स्वच्छ ठेवण्याचा त्यांचा मनापासूनचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेचा त्यांना अतिशय उत्साहाने प्रतिसादही मिळत आहे. तेव्हा जाणून घेऊया इथल्या नागरिकांकडून आणि इथल्या क्षेत्रीय कार्यालयातील प्रमुखांकडून त्यांची मतं. प्रेक्षक हो, आता आपल्या सोबत आहेत आरोग्य निरीक्षक सुनील कांबळे सर आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात इथल्या नागरिकांचा त्यांना कसा प्रतिसाद मिळतो किंवा महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यांना कसा पाठिंबा मिळतोय ते. नमस्कार सर. तुम्हाला महापालिकेतून काय काय मदतीची अपेक्षा आहे आणि काय काय मदत मिळत आहे आणि नागरिकांचा कसा सहभाग आहे? मला महानगरपालिकेकडनं या प्रभागात काम करण्यासाठी सकाळी 4 घंटागाड्या मिळतात. त्या घंटागाड्यांमार्फत मी या प्रभागामध्ये जो 100% जो कचरा असतो त्यातला मी 80% सिग्रिगेट केलेला कचरा आम्ही कलेक्ट करत असतो. आणि प्रभागामध्ये पूर्वी 36 कंटेनर होते, त्यातले 33 कंटेनर कमी करून आता फक्त 3 कंटेनर राहिलेले आहेत. ते 3ही कंटेनर मी लवकरात लवकर काढणार आहे. सर्वजण आम्हाला मदतीसाठी येतात. त्यांच्या मदतीवर माझे जे सेवक आहेत, सहकारी आहेत, यांच्या जीवावरती या प्रभागातले 80% सेग्रिगेशनचं काम मी पूर्ण केलेलं आहे आणि 20% जे राहिलेलं आहे ते यांच्या जे पाठबळावरती लवकरात लवकर करणार आणि कंटेनर मुक्त प्रभाग हा महानगरपालिकेमध्ये 1 नंबरचा करण्याचा माझा प्रयत्न आहे. नमस्कार. आपल्या प्रभागामध्ये या विभागामध्ये किती स्वच्छतेची मोहीम कशी राबवली जाते आणि महापालिकेचा त्याला कसा सपोर्ट असतो याविषयी थोडंसं तुम्ही सांगाल? हो, नमस्कार. आम्ही डेक्कन जिमखाना परिसर समिती एक रेसिडेंट्स ग्रुप आहोत फॉर प्रभाग 36 आणि एक 5 वर्षापासून आम्ही काम करतोय स्वच्छता आणि बाकीचे सगळं इकडचे सिव्हिक इश्यूजवर. तर 3 वर्षापूर्वी जेव्हा झिरो गार्बेज म्हणजे मोहीम सुरू झाली आपल्याकडे, तर आम्ही बघितलं की कॉर्पोरेशनचे लोक स्पेसिफिकली मुकादम ह्यांनी कसं कंटेनर काढण्याचा जो नियोजन केला होता त्यांनी कसं केलं आणि एवढे कष्ट सेवक आणि कॉर्पोरेशनचे लोकांनी केलं. याचबरोबर आपण अजून एका नागरिकांना विचारणार आहोत. मॅडम, तुमच्याकडे कंटेनरचा काय प्रॉब्लेम आहे का किंवा त्याच्याविषयी कशा पद्धतीने ॲक्शन घेतली जाते? कंटेनर्स आमच्या प्रभागामध्ये साधारण 36 होते, आता ते 3 वर आलेत आणि हे सगळं जवळजवळ वर्ष दीड वर्षात PMCनी घडवून आणलंय. पण ह्याच्यात काम असं होतं की कंटेनर काढायचा म्हणजे त्याच्यात येणारा कचरा जाणार कुठे. सो माणसं जोडून देणं, डोर टू डोर कलेक्शन हा एक मोठा त्यातला भाग होता आणि त्याच्यात विविध संस्था त्याच्यात ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांनी लोक जोडून दिली की घरातनं आणायचं. मग प्रॉब्लेम कुठे येतो की घरातली बाई त्या बाईला कचरा कसा देते. आता सुद्धा कॉर्पोरेशननी हे नियम केलेला आहे आणि कंपल्सरी केले की कुठल्याही ट्रकमध्ये ते मिक्स कचरा घेणार नाहीत. पण नागरिक हे समजून घेत नाही की जर का ती बाई म्हटली की मी तुमचा ताई कचरा घेणार नाही, तुम्ही मला मिक्स देताय, तर ते राग येतात आणि जाऊन झाडामागे कशामागे लपवतात, त्यांचे पैसे कापतात. म्हणजे असे हे सगळे जे गोष्टी ह्या गोष्टींचा अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे. लोकांना त्यांचा सहभाग कसा असतो आणि त्यांच्याकडनं अजून काय अपेक्षा आहेत आणि महापालिकेचा त्याला प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय? महापालिकेचा प्रतिसाद खूपच चांगला आहे.
जे शून्य कचऱ्याचा जो प्रकल्प सुरू केलेला आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग होता की ओल्या कचऱ्याची जबाबदारी नागरिकांनी स्वतः घेणं. तर आमच्या ग्रुपतर्फे आम्ही खूप मोटिवेशन लोकांना देतो, खूप लोकांना जागरूकता की कसं करायचं. म्हणजे बऱ्याच लोकांना माहितीच नाही आहे की माझ्या ओल्या कचऱ्याचं मी नाही घराबाहेर टाकायचं म्हणजे काय करायचं. तर त्यासाठी आम्ही खूप वर्कशॉप्स घेतो, डेमॉन्स्ट्रेशन्स देतो. प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन आम्ही सांगतो की अशा पद्धतीत नियोजन करा. जर ओला कचरा तुम्ही घरच्या घरात जिरवला तर फक्त बाहेर तुमचा कोरडा कचरा जाईल आणि तो कोरडा कचरा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीत कोणीतरी त्याचा रिसोर्स म्हणून वापर करू शकेल. तर ह्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की खूप छान रिस्पॉन्स आहे. या प्रभात रोड परिसरामध्ये नागरिकांनी स्वतः उत्साहाने खूप छान मोहीम राबवलेली आहे. आपल्या इथे बघत आहोत की बाग खूपच छान फुलवलेली आहे. तर आम्हाला असं कळलंय की कचऱ्यामधून हे सगळं तुम्ही व्यवस्थापन करून नियोजन करून केलंय. कशा पद्धतीने केलं? गेली 20 वर्ष मी हा जो आपला बागेतला कचरा आहे म्हणजे ज्याला ओला कचरा म्हणला जातो तो आणि स्वयंपाकघरातला सालं फळाची वगैरे म्हणजे जो किचन वेस्ट असं जे आपण बोलतो तो सगळं वापरून आम्ही गेले 20 वर्ष खतं करतोय. आणि आमच्या घरातनं 1 किलोभर कचरा सुद्धा बाहेर टाकला जात नाही. म्हणजे त्या दृष्टीने प्रत्येकाने साधारणपणे असं थोडंफार काही करावं काम. म्हणजे आपल्यापुरतं केलं ना तरी सुद्धा ते काम सगळं मिळून भरपूर होतं. पण आजकाल काय झालं, सेग्रिगेशन पासून कसं व्यवस्थापन करायचं हे थोडंसं जर शिकून घेतलं तर प्रत्येकाला ते करता येण्यासारखं आहे. प्रेक्षक हो, आज आपल्या सोबत आहेत या प्रभागाच्या प्रथम महिला म्हणजेच आपल्या नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे. तेव्हा त्यांच्याकडून जाणून घेऊया या स्वच्छ अभियानाविषयी आणि इथल्या परिसरातल्या स्वच्छतेविषयी. नमस्कार मॅडम. या परिसरातल्या स्वच्छतेविषयी बोलताना तुम्हाला काय वाटतं? म्हणजे नगरपालिकेच्या एक प्रमुख म्हणून किंवा नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो याविषयी आपण काय बोलाल? प्रभाग 36ची नगरसेविका झाल्यापासून मी स्वच्छता प्रभागातला कचरा निर्मूलन ह्याला अतिशय महत्त्व दिलं आहे. मुळात एक महिला असल्यानंतर आपल्याला स्वच्छतेची जरा जास्तच आवड असते आणि त्याच्यात मी एक उद्योजिका आहे आणि खाद्यपदार्थाशी निगडीत व्यवसाय असल्यामुळे मला स्वच्छता ही जास्त प्रिय आहे. त्यानंतर प्रभागातनं फिरताना असं लक्षात आलं की अनेक ठिकाणी कचरा पेट्या असल्यामुळे नागरिकांना गैरसोय होते, कुचंबणा सहन करायला लागते. म्हणून गेल्या 2 वर्षात सतत प्रयत्न करून आधी सोसायट्यांच्या मिटिंगा लावून लोकांचं मत तयार करून त्यानंतर प्रभागातल्या 36 पैकी 33 कचरा पेट्या काढून टाकण्यात मी यश मिळवलं. आणि आपल्या हा प्रभाग स्वच्छतेच्या बाबतीत खूप अग्रेसर आहे असं मला नेहमी जाणवतं. आणि त्याच्यामध्ये आम्हाला महापालिकेच्या DSI, SI, मुकादम आणि कर्मचारी ह्यांचं खूप मोलाचं सहकार्य मिळतं. तसंच जनवाणी संस्था त्यांनी पण आपला प्रभाग त्या पहिल्या 20 प्रभागात निवडलाय, त्यामुळे त्याच्यातही त्यांचंही सहकार्य त्याच्यामध्ये लाभतं. तसंच आपल्या इथे 2 यंत्रणा आहेत, म्हणजे स्वच्छ सहकारी सेवा संस्था आणि भगतसिंग ब्रिगेड. ह्यांचे कचरा वेचक आपल्या प्रभागातला कचरा रोज नागरिकांच्या घरनं उचलून नेण्याचं काम करतात. त्यामुळे कचरा पेट्या जरी काढल्या तरी एक छान सिस्टीम लावण्यात मी यश मिळवलंय असं मला वाटतं. प्रेक्षक हो, आपण ऐकल्यात माधुरीताईंनी खूप चांगली विचार आपल्याला दिलेले आहेत, चांगल्या योजना आपल्यासमोर मांडलेल्या आहेत आणि नागरिकांचाही त्याला प्रतिसाद मिळतोय, यापुढेही मिळत राहील. आधी केले मग सांगितले असं त्यांचं खरंच आपल्याला काम दिसत आहे आणि म्हणूनच हा परिसर, हा विभाग आपल्याला स्वच्छ दिसत आहे. तेव्हा याचा आपण आदर्श घेऊया आणि आपला भारत पर्यायाने आपला सर्व परिसर आणि देश स्वच्छ ठेवूया असंच आपण ठरवायला पाहिजे. नागपूरमध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठातील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचा नागपूर दूरदर्शन केंद्राचा हा वृत्तांत.
नागनदीचं नाव उच्चारताच घाण आणि दुर्गंधयुक्त पाणी नागपूरकरांच्या डोळ्यासमोर येतं. या पाण्यात प्रदूषित घटक आणि जडधातूंचा समावेश असतो. या प्रदूषित पाण्याचा उपयोग करून शहरामध्ये आणि लगतच्या भागात भाजीपाल्याचं उत्पादन करण्यात येतं. त्याचा वापर शहरातील लोक रोजच्या जेवणामध्ये करतात. त्यामुळे प्राणघातक आजार होण्याची शक्यता असते. तसंच पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे ओलितासाठी पाण्याची कमतरता भासते. हा गंभीर प्रश्न काही प्रमाणात कमी करण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठद्वारे कृषी महाविद्यालय नागपूर येथील डॉक्टर अशोक म्हस्के सहयोगी प्राध्यापक अभियांत्रिकी विभाग यांनी नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने फायडोरिट सांडपाणी प्रकल्प याची उभारणी केली आहे. स्वच्छ वातावरणासाठी पर्यावरणाची भूमिका ही महत्त्वाची आहे आणि आपलं पर्यावरण जपण्यासाठी आपल्याला प्लास्टिकचा वापर कमी करायला हवा. झाडे लावायला हवी आणि ती जगवायला हवी. पाण्याचा सदुपयोग करायला हवा. या संदर्भात आज आपण एका अनोख्या उपक्रमाशी अवगत होणार आहोत. नागपूर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर अशोक म्हस्के सरांनी नीरी आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने फायटोरिट सीवेज ट्रीटमेंट प्लांट याची उभारणी केली आहे. हा प्लांट नेमका काय आहे आणि याची उद्दिष्ट काय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. सर, आम्हाला या फायटोरिट सीवेज ट्रीटमेंट प्लांट बद्दल सांगा. फायटोरिट सीवेज ट्रीटमेंट प्लांट, फायटोस रीड म्हणजे फायटो म्हणजे आपण त्याचा अर्थ प्लांट म्हणून घेतो आणि रीड म्हणून ज्याच्यावर ते प्लांट लावलेले आहेत त्याला आपण रीड म्हणतो, रीड बेड म्हणतो. तर ह्या फायटोरिट सीवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये आपण शहरामधलं जे काही सांडपाणी आहे तर ते सांडपाणी आपण त्याच्यामध्ये लोड करून ते पाण्यावर प्रक्रिया करतो आणि त्या पाण्याचा वापर ओलितासाठी कसा करता येईल यावर आपण त्याचं संशोधन आपण केलेलं आहे. याच्यामध्ये 3 प्रकारच्या प्रोसेसेस होतात या सीवेज ट्रीटमेंटमध्ये. पहिली प्रोसेस म्हणजे फिजिकल प्रोसेस. फिजिकल प्रोसेसमध्ये जे काही सीवेज ट्रीटमेंटचं पाणी फिल्ट्रेशन बेडमध्ये एंट्री करतं त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी सांगितलं की 2 मीटरची खोली असून त्याच्यावर खाली ग्रॅव्हल्स ठेवलेला आहे, बोल्डर्स ठेवलेले आहेत आणि वर ग्रॅव्हल्स ठेवलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्या पाण्याचं फिजिकल सेपरेशन होतं, म्हणजे फिजिकल प्युरिफिकेशन होतं. फिजिकल प्युरिफिकेशन झाल्यानंतर ते पाणी झाडाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं. आता याच्यात केमिकल रिॲक्शन म्हणजे आपण केमिकल काही त्याच्यामध्ये ॲड करत नाही आणि केमिकल रिॲक्शन म्हणजे आपण जे काही ऑक्सिजन झाडाच्या माध्यमातून रूट्सद्वारे त्या पाण्यामध्ये सोडण्यात येतं. ऑक्सिजनमुळे काही केमिकल रिॲक्शन्स होतात, नायट्रिफिकेशन, डिनायट्रिफिकेशन सारख्या, आणि जे काही पोल्युटंट झाडांना घेण्यासारखे योग्य नसतात ते पोल्युटंट नायट्रिफिकेशन, डिनायट्रिफिकेशनची प्रोसेस झाल्यानंतर ते झाडांना उपलब्ध होतात आणि झाड ते पोल्युटंट त्या पाण्यामधून अपलिफ्ट करते. अशा प्रकारे जी काही प्रोसेस होते याला आपण केमिकल प्रोसेस म्हणतो. याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे केमिकल्स ॲड करत नाही. नंतर जी तिसरी प्रोसेस आहे दॅट इज बायोलॉजिकल प्रोसेस, ज्याला आपण जैविक प्रक्रिया म्हणतो. बायोलॉजिकल प्रोसेस म्हणजे हे जे याच्यामध्ये काही प्लांट्स आहेत जसं केना आहे, कर्दळी आहे, फ्रॅगमॅटिक ग्रास आहे, धोपा आहे, तर हे जे झाडं आहेत हे झाडं काही हेवी मेटल्स पाण्यामधले अपलिफ्ट करतात. तसंच आपण बघतोय की या सीवेज वॉटरमध्ये NPK, नायट्रोजन, पोटॅश आणि फॉस्फेट, तसंच काही मायक्रोन्यूट्रिएंट्स सुद्धा असतात हेवी मेटल सोबत. तर हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि NPK सुद्धा हे झाडं घेतात खताच्या माध्यमातून आणि त्यांची व्हिगरस ग्रोथ होते. त्यामुळे त्या पाण्यामध्ये जे काही एक्सेस फॉस्फरस आहे ज्याच्यामुळं इट्रोफिकेशन सारख्या प्रोसेस होतात किंवा नायट्रोजन एक्सेस आहे किंवा फॉस्फेट आहे, तर अशा प्रकारचे एक्सेस सगळं खतं आणि हेवी मेटल्स किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स हे जे वरचे फायटो प्लांट्स आहेत हे फायटो प्लांट्स ॲब्सॉर्ब करतात. त्याला आपण बायोलॉजिकल प्रोसेस म्हणतो, सेपरेशनची, म्हणजे पोल्युटंट रिमूव्हलची बायोलॉजिकल प्रोसेस झाली ती. आणि त्यामुळे हे सगळं सेपरेशन झाल्यानंतर फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रोसेस ते पाणी शेवटी स्टोरेज टँकमध्ये जमा होतं आणि तिथून ते पाणी आपण ड्रिपने किंवा बाकी फ्लड इरिगेशनसाठी त्या पाण्याचा आपण वापर करतो. ही त्याची टोटल प्रोसेस आहे. नागपुरातील पाणी स्वच्छ करण्याचा हा प्रकल्प म्हणजेच फायडोरिट सीवेज ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात आला आणि प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर शेतीसाठी करण्यात आला. यापासून विविध पिकेही घेण्यात आली. तसंच फुलबाग देखील फुलवण्यात आली.
यावर सखोल संशोधन करून डॉक्टर अशोक म्हस्के यांनी आचार्य पदवी प्राप्त केली आहे. ही विशेष आणि नाविन्यपूर्ण कामाची दखल घेऊन राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते पुणे येथे राज्यस्तरीय सिंचन परिषदेत राज्य पातळीचा सिंचन पुरस्कार देऊन याला गौरविण्यात आलं आहे. वर्क इज वर्शिप असं मत ठेवणाऱ्या या व्यक्तीनं खरंच पर्यावरणाला जपण्यासाठी हातभार लावला आहे. स्वच्छ भारत योजनेचा खरं म्हणजे मोठा आवाका लक्षात घेता हे कार्य एकट्या दुकट्याचं नाहीच आहे. जनता, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शासन सगळ्यांनीच योगदान देण्याची खरी गरज आहे. आपणही ही जाणीव ठेवूनच आपल्या परिसरामध्ये स्वच्छतेचे कार्यक्रम हाती घ्यायला हवे. जर का एखाद्या परिसरामध्ये स्वच्छतेचे उपक्रम राबवत असाल आपण तर त्याची माहिती आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही आमच्या वार्तापत्रामध्ये त्याचा समावेश नक्की करू. आमचा पत्ता आहे निर्माता वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. नजर टाकूया पुन्हा एकदा घडामोडींवरती. मुंबईमधील 7000 मेट्रिक टन कचऱ्याची नियमबाह्य विल्हेवाट, मुंबई उच्च न्यायालयाकडनं गंभीर दखल. वाशिम जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेकडनं शौचालयांचं होणार अद्ययावत सर्वेक्षण आणि नंदुरबार जिल्ह्यातील 1100 अंगणवाड्यांना जिल्हा परिषदेकडनं मिळणार जलशुद्धीकरण उपकरणं. याबरोबरच आम्ही हे वार्तापत्र इथेच संपवतोय. पुन्हा आपली भेट होणारच आहे पुढल्या रविवारी दुपारी 1:30 वाजता. नमस्कार.